तालुक्यातील प्रस्तावित सरळगाव MIDCला सरळगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत तीव्र विरोध दर्शविला। प्रस्तावित सरळगाव MIDC प्रकल्पासाठी आज जमीन मोजणी होणार असल्याचे कळताच सरळगाव आणि परिसरातील बाधित शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची अशा घोषणा देऊन MIDC प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शविला। दरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे ही जमीन मोजणी आज थांबवण्यात आल्याचे सांगण्यात आले। माजी पंचायत समिती सभापती मुरबाड, मी वडवली गावचा रहिवासी असून माझ्या गावांतील आणि या परिसरांतील जवळजवळ 1500 एकर भातशेती ही MIDCला जाते, तरी त्या शेतीमधले सगळे शेतकरी बाधित होतात, त्यांची उपासमार होणार आहे आणि या शेतकऱ्यांचा सर्व जीवन त्या शेतीवरच अवलंबून आहे आणि सर्व शेतकरी भूमिहीन होणार आहेत। तरी मी आमच्या वडवली गावातर्फे व परवडी परिसरातर्फे मी या MIDCला विरोध करतो असा मी जाहीर करतो। मनमानीप्रमाणे शेतकऱ्यांच्या जमिनीवर बळजबरीने MIDC बसवण्याचं जे धोरण आखलेलं आहे त्याला ही सरळगाव परिसर, वडवली, नागाव सरळगाव परिसरातील MIDCला सर्व शेतकऱ्यांचा विरोध असून आम्ही याचा निषेध व्यक्त करू। या निषेध करण्यासाठी आम्हाला आमच्या प्राणाची आहुती द्यायला लागली तरी चालेल, तरी आम्ही ही जमिनीचा एक तुकडाही जाऊ देणार नाही। याची या शासनाने दखल घेऊन ही MIDC रद्द करावी ही त्यांना विनंती करतो। कारण आम्हाला जमीन भूसंबंधित करायची नाहीये आणि मोजणीला आम्ही प्रत्येक ठिकाणामध्ये हरकती घेतलेल्या आहेत। सरळगाव येथे होऊ घातलेली जी MIDC आहे त्या अंतर्गत वडवली, बादाणे, नागाव, दहिवली, पारतले, नेवालपाडा, माझगाव, खुटल आणि मानिवलीचा काही परिसर येतोय। आपण 2012 पासून वैकुंठवासी आबा यांच्या नेतृत्वामध्ये या संघर्ष समिती स्थापन केली। त्या संघर्ष समितीमध्ये आपण सर्वच गावची लोक, जबाबदार लोक 2-2, 4-4 जण होतो आणि आपण मंत्रालयापर्यंत, उद्योग मंत्र्यांपर्यंत सर्व प्रवास केलेला आहे आणि आपण सुरुवातीपासून तर आजपर्यंत या MIDCला विरोध केलेला आहे। विरोध करण्याचं मुख्य कारणच असं आहे का शेती हा आपला उपजीविकेचा साधन आहे आणि सगळीच जर शेतीवर अवलंबून आहेत तर शेती आपण सरकारला सहजासहजी देणार नाही, याची सगळ्यांनी खुणगाठ बांधली पाहिजे आणि यासाठी संघर्ष केला पाहिजे, रस्त्यावर उतरला पाहिजे। आता ज्याप्रमाणे भाईंनी सांगितलं, पांडुदांनी सांगितले की बाबा कुठल्या सरकारचा, याच्यामध्ये सरकारचाच हात असतो, राजकीय पुढाऱ्यांचा देखील हात असतो, हे सांगायला आपल्याला संकोच करण्याची काही गरज नाही, कोणाला घाबरण्याची गरज नाही। साधा तुम्ही एखादा जातीचा दाखला मिळवायचा असेल तर तुम्हाला महिना थांबावा लागतो। या नोटिसा एकाच दिवसात आल्या कशा आणि एवढी मोठी मोजणीची एवढी घाई तातडीची झाली कशी? याचा अर्थ हा मोठा कोणीतरी उद्योगपती जमीन घेणार आहे आणि तो या लोकांना, लोकप्रतिनिधींना, मोठ्या राजकीय पुढाऱ्यांना पुढे करून हे एजंट तयार झालेले आहेत आणि हे आपल्या मुळावर उठलेले आहेत। यांच्या मुळावर घाव घालायचा असेल तर आपल्याला सगळ्यांनी संघर्ष केला पाहिजे, रस्त्यावर उतरला पाहिजे। आपण या पक्षाचं त्या पक्षाचं याच्यात काम करतोय हे न करता, कोणालाही न भीता, कुठल्याही राजकीय पुढाऱ्याला न घाबरता आपण रस्त्यावर उतरण्याची लढाई लढायची आहे। उद्या आपल्याला रस्ता रोको करायचा असेल, सरळगावमध्ये हायवे रोकायचे असतील, मुरबाड ठिकाणी चक्काजाम करायचा असेल तर आपले सगळे 7-8 गाव एकत्र येऊया आणि याचा सामना आपण निश्चित करू। त्यांना असं वाटतंय की लोक बाबा सद्भाव होते, वयस्कर झाले, घरात बसले, नारायण मिस्त्री घरात बसले, आबा गेले, म्हणून हा संघर्ष थांबता कामा नाही। हा संघर्ष याच्या पुढे तीव्र करून आपण यापुढे या संघर्षात सगळ्यांनी सामील व्हायचे आणि या MIDCला विरोध करायचा आहे। एवढं बोलतो, धन्यवाद। आपण पाहतात लाईव्ह अस्मिता TV न्यूज, उमेद नव अस्तित्वाची।